बाबांचे मार्गदर्शन, आलेला शेवकार अनुभव, अध्यक्ष व संचालनकर्ते यांच्या विषयी चर्चा बैठक सुरू आहे। तसेच या चर्चा बैठकीचे संचालक दुर्गाताई पखाल यांना सुद्धा माझे आदरपूर्वक नमस्कार। प्रत्येक बरेचशा सेवकांनी या ठिकाणी छान छान मार्गदर्शन आपल्या समोर प्रस्तुत केले आणि आपल्या जीवनाचा उद्धार व्हावा म्हणून महान त्यागी बाबा भीमदेवजी यांनी ही मानव धर्माची पाठशाळा आपल्याला लावून दिली। आज पहा, कितीतरी मानव महान त्यागी बाबा भीमदेवजी टिमकी गोळीबार चौक नागपूरच्या मध्यभागी असून महान त्यागी बाबा भीमदेवजी यांच्या घरी कितीतरी भूतबाधा होती आणि बाबाचा परिवार म्हणजे 5 भावाचा असून बाबाचा परिवार खूप दुखी होता। बाबाचा परिवार असा गुरुमार्गी सुद्धा होता। या मार्गाची प्राप्ती होण्यापूर्वी बाबांनी कितीतरी दुःख सहन केले आणि महान त्यागी बाबा भीमदेवजी लहानपणापासूनच भगवान बाबा हनुमानजीचे सेवक होते। बाबाला भगवान बाबा हनुमानजी प्राप्त झाले। बाबांनी स्वतःचे दुःख दूर केले आणि बाबाला असं वाटलं की माझे तर दुःख दूर झाले, पण या देशामध्ये, या जगामध्ये कितीतरी गोरगरीब दुःखी लोक या आहेत, तर हे सुखी कसे होतील। म्हणून महान त्यागी बाबा भीमदेवजींनी स्वतःचं दुःख तर दूर केलं, पण बाबांनी स्वतःची पर्वा न करता बाबांनी त्यावेळेस खेडोपाडी जाऊन खासरबंडी, पायदळ, गाडी मोटार ज्या पद्धतीने घडत असेल त्या पद्धतीने महान त्यागी बाबा भीमदेवजींनी या मार्गाचा प्रसार व प्रसार केला आणि दुःखी कष्टी लोकांना अंधश्रद्धेतून बाहेर काढले। म्हणून एकच गोष्ट म्हणतो, आज महान त्यागी बाबा भीमदेवजी शरीररूपी नसून आत्मरूपी आपल्या चर्चा बैठकमध्ये उपस्थित आहे। तसंच आपल्याला अनुभव आला पाहिजे की आपण या चर्चा बैठकमध्ये गेलो तर आपल्याला काहीतरी अनुभवाच्या माध्यमातून आपल्याला शिकण्यासारखं मिळालं। काय करतो आपण की चर्चा बैठकमध्ये गेलो, तात्पुरतं ऐकून घेतो आणि नंतर जर विचारला आपल्याला तोच की त्या व्यक्तीने काय बोलून गेले, मार्गदर्शन कोणते केलं, आपल्याला आठवत नाही। आज जे इथे या ठिकाणी मंचावरून मार्गदर्शन झालं, जर तुम्हाला 15 दिवसाच्या चर्चा बैठकमध्ये विचारलं तुम्ही काहीच सांगू शकत नाही। कारण आत्मत्याग निश्चयानं सगळ्या गोष्टी कळते। कारण की एवढ्या मोठ्या दुरून सेवक लोक, मार्गदर्शक लोक आले, कितीतरी अनुभव सांगून गेले। या अनुभवातून आपल्या जीवनाचा सार निघते। एकाच्या अनुभवातून प्रत्येकाच्या जीवनाचा सार निघते। आप भीती या ठिकाणी प्रत्येक सेवकांनी सांगितली, म्हणून तसे वागा। या मार्गात आहे का तत्व, शब्द, नियम, 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम पालन करायचे आहे आणि आपल्या दुःखाचे निवारण करायचे। यात मार्गदर्शकही काही करू शकत नाही। तुम्ही मार्गात येऊन द्या, कार्य करून घ्या, कार्य तुम्ही कितीही करा, जर तुम्ही तत्व, शब्द, नियमाचं पालन करत नाही तुम्ही सुख समाधान मिळू शकता। नाहीतर काय की मार्गात आलो आणि माझे दुःख दूर नाही होत आहे। कितीक दिवसापासून मार्गात आहे, 10 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष, दुःख दूर नाही होत, काहीतरी परेशानी राहते। पण जो एक दिवसचा सेवक मार्गात आला त्याने आपलं दुःख जर आत्मसमर्पण परमेश्वराजवळ केला, परमेश्वराला सांगितलं की बाबा मी तुझ्या चरणी मेलेला आहो, मी विलीन झालो, असे जर सेवकाचे आत्मा असेल भगवंतासोबत, तेव्हा परमात्मा मिळते। आत्मा ही परमात्मा, मार्गदर्शक काहीच नाही करू शकत।
करता करविता फक्त तो भगवान आहे. मार्गदर्शक फक्त एक माध्यम आहे, तुम्हाला रस्ता दाखवण्याचा एक जरिया आहे. आपल्या गावामध्ये आठवडी असो किंवा पंधरवडी चर्चा बैठक असो, त्या चर्चा बैठकीला जायला आपल्याशी 15 दिवसामध्ये कितीतरी चुका होते, असं मीही नाही म्हणू शकत आणि कोणीही नाही म्हणू शकत की चुका होत नाही. प्रत्येकाशी हा मानव आहे, हा कलियुगात जगत आहे. कलियुगात जगत असताना कितीतरी खोटं, कितीतरी काही बोलतो. आपण म्हणतो की तंतोतंत पालन करतो, पण आपण करू शकत नाही. आपण बाबाच्या 1% बरोबरी करू शकत नाही. तेव्हा महान त्यागी बाबा दिनदुजी हा सगळ्या भारत नाही तर संपूर्ण विश्वात प्रसिद्ध झाले. भूतबाधेपासून कितीतरी दुःख दूर झाले, वाईट व्यसनापासून कितीतरी दुःख दूर झाले, कितीतरी परिवार उद्ध्वस्त होऊन गेले होते. आज तुम्ही पहा अनुभव, कितीतरी दारू पिणारा व्यक्ती, कितीतरी भूतबाधेतले व्यक्ती या मार्गात आले. हा मार्गच दुःखी कष्टी गोरगरिबाचे आहे. ज्याला दुःख कष्ट नाही, ज्याला सगळंच बरोबर आहे, तो या मार्गात येईल का? नाही येऊ शकत, शक्यतेवर नाही. कारण की त्याने 33 कोटी म्हणते की 36 कोटी नाही 33 कोटी म्हणत कितीतरी देवी देवतेचे तो विसर्जन म्हणजे करू शकत नाही. कारण की तो तिचा जन्मच झाला आपला त्याच्यात. आपण काय हिंदुत्व आहोत, आपला जन्म त्यात झाला. काही लोक म्हणतात कोणी तुमच्या घरी आलं तर पाणी देत नाही. काहून पाणी देत नाही? आपण देतो ना. आमच्या दारावर पाटी कोणती लिहिली? आता पाटीची नियमावली काय? आदेशानं कृपया दारू पिऊन येऊ नये, आदेशानं. त्याच्यातच एक पुन्हा फ्रेंड्सवाला दिला, मानव मंदिर सजाना, म्हणजे ध्येय सजाना. आपलं ध्येय सजून ठेवायचं. मानवाचे मंदिर हेच आहे, याच्यापेक्षा दुसरं मंदिर काही नाही. परमात्म्याच्या प्रतीक फक्त भगवान बाबा हनुमानजीने, महान त्यागी बाबा दिनदुजीने भगवंताकडे बोट टाकलं. आत्मेतून स्मरण करा, तुमचे दुःख आपोआप दूर होईल. या मार्गात सर्प चावलेला असेल तोही उतरते. कोण्या वैद्याकडे जावं नाही लागत सर्प उतरव. कितीतरी बिमाऱ्या, आता सांगितलं आमचे मामाजी, कोळ दुःख दूर केलं. कोणी अनेकवाल्या व्यक्तीने दारू पाणी बनवलं. तुमच्यासोबत किती लोक धोका करत असन, करू द्या, पण भगवंत सगळं बरोबर वेळेनुसार. म्हणून म्हटलं आहे ना, भगवान क्या देर है अंधेर नाही. म्हणून सांगतो आत्मा ही परमात्मा. आता